नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. सकाळचे 10 वाजलेले आहेत. आत्ताच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. मात्र बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग बातमीनं करतोय. बातमी आहे 12वीच्या पेपर संदर्भातली, कारण शनिवारी मुंबईत झालेल्या 12वीचा केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याचं समोर आलेलं आहे. या प्रकरणी एका खासगी क्लासेस चालवणाऱ्या मुकेश यादव या व्यक्तीला विलेपार्ले पोलिसांनी अटक केलेली आहे. तर त्याच्या क्लासमध्ये शिकणाऱ्या 3 विद्यार्थ्यांना त्यानं परीक्षेआधीच व्हॉट्सॲपवर पेपर पाठवला होता आणि या प्रकरणी त्या 3 मुलांची चौकशी करण्यात आली आहे. तसंच हा पेपर इतर कोणत्या विद्यार्थ्यांना मिळाला याचा देखील तपास करण्यात येतोय. त्यामुळे आता 12वीच्या मुलांचा हा पेपर पुन्हा घेतला जाणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. तर पेपर फुटीमुळे केमिस्ट्रीची परीक्षा जी आहे ती 12वीची पुन्हा घेतली जाणार का हा मोठा प्रश्न आता उभा राहिलेला आहे. खासगी क्लास चालकाला अटक करण्यात आलेली आहे. शनिवारी मुंबईत 12वीच्या केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याचं समोर आलं आणि या प्रकरणात आता एका खासगी क्लासेस चालवणाऱ्या मुकेश यादव नावाच्या व्यक्तीला विलेपार्ले पोलिसांनी अटक केलेली आहे. तर या क्लासमध्ये शिकणाऱ्या 3 विद्यार्थ्यांना त्यानं परीक्षेआधीच व्हॉट्सॲपवर पेपर पाठवलेला होता. त्या प्रकरणी 3ही मुलांची चौकशी करण्यात आलेली असून हा पेपर आणखी इतर कोणाला पाठवला गेला होता का याचा देखील तपास सुरू आहे. शनिवारी 12वीचा केमिस्ट्रीचा पेपर मुंबईमध्ये लीक झाल्याचं समोर आलेलं आहे. खासगी क्लास चालकानं हा 12वीचा केमिस्ट्रीचा पेपर व्हॉट्सॲपद्वारे शेअर केलेला होता. 3 विद्यार्थ्यांना व्हॉट्सॲपद्वारे पाठवण्यात आलेला होता आणि ही माहिती उघड होताच विलेपार्ले पोलिसांनी खासगी क्लासेस चालवणाऱ्या मुकेश यादवला अटक केलेली आहे. आणि याविषयी सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमची प्रतिनिधी सुष्मिता भदाणे आपल्यासोबत आहेत. थेट सुष्मिताकडे जाऊयात. सुष्मिता, एकतर कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या होत्या, यातच विद्यार्थी त्रस्त होते. त्यात आता केमिस्ट्रीचा पेपर 12वीचा फुटला आहे, पेपर लीक झालेला आहे. या संदर्भातली काय सविस्तर माहिती मिळतीये? खरं तर मुंबईमधनं हा केमिस्ट्रीचा पेपर लीक झाल्याचं समोर आलेला आहे आणि एका कोचिंग क्लास मालकानं अशा पद्धतीचं कृत्य केल्याचंही सगळ्यात पहिल्यांदा समोर आलेलं आहे. शनिवारी केमिस्ट्रीचा पेपर झाला आणि त्यानंतर एकूणच अशा गोष्टींना वाच्यता करण्यात आली की कुठेतरी पेपर फुटलेला होता, काही विद्यार्थ्यांना हा मिळालेला होता आणि या खाजगी क्लासेसमध्ये शिकवणाऱ्या मुकेश या एका शिक्षकानं आपल्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळावे याकरता हा पेपर दिला होता. व्हॉट्सअपद्वारे तो पाठवण्यात आला होता. सुरुवातीला 3 विद्यार्थ्यांना हा पाठवण्यात आला. या 3ही विद्यार्थ्यांची आता चौकशी सुरू आहे आणि पोलिसांकडनं या क्लास मालकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे. परीक्षेमध्ये जर विद्यार्थ्यांच्या मार्कांच्या बाबतीत असा हेळसांडपणा यंत्रणांकडनं होत असेल तर कुठेतरी अधिक याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. एकीकडे पेपर फुटणं आणि दुसरीकडे यामागची आर्थिक गणित हा सुद्धा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, कारण हजारो रुपये, लाखो रुपये खर्च करून अशा पद्धतीनं पेपर फोडले जातात आणि 12वीच्या परीक्षेच्या बाबतीत सुद्धा केमिस्ट्रीच्या विषयामध्ये अशाच पद्धतीची घटना समोर आल्यामुळे पोलिसांकडनं आता या संपूर्ण प्रकरणामध्ये सखोल चौकशी जी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे. सुस्मिता, मात्र शिक्षण मंत्र्याकडनं काही याविषयी कारवाई संदर्भातले किंवा इतर काही अपडेट्स मिळाले आहेत का? त्यांच्याशी काही बोलणं झालंय का? खरं तर शिक्षण विभागानं आणि परीक्षा विभागानं या संबंधी एक चौकशी समिती नेमलेली आहे आणि त्यांच्याकडनं सुद्धा याबाबतचा एक अहवाल जो आहे तो सादर केला जाणार आहे. पोलिसांकडनं सुद्धा ज्या पेपर सेटिंग कमिटीची माध्यमातून हा पेपर सेट करण्यात आलेला होता त्यांचीही चौकशी केली जाणार आहे आणि या संपूर्ण यंत्रणेमध्ये कुठेतरी लाखो रुपयांचा व्यवहार हा केला जातो, कारण पेपर फुटीसाठी मोठ्या संख्येनं आपण जर बघितलं तर लाखो रुपये दिले जातात आणि त्यानंतर अशा पद्धतीची कामं जी आहेत ती केली जात असतात. त्यामुळे आज खऱ्या अर्थानं शिक्षण विभागाकडनं काय कारवाई केली जाते हे बघणं महत्वाचं आहे. अधिवेशन होतं, अधिवेशनामध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या विषयांमुळे चर्चा होऊ शकते, कारण यापूर्वी सुद्धा अनेक भरती प्रकरणांमध्ये गैरव्यवहार झाल्याचं समोर आलेलं होतं आणि म्हणूनच आज वर्षा गायकवाड जे शिक्षण मंत्री आहेत आणि उदय सामंत हे सुद्धा उच्च शिक्षण मंत्री आहेत, यांच्याकडनं काय नेमकी भूमिका घेतली जाते हे बघणं महत्वाचं आहे, कारण केमिस्ट्री हा अतिशय महत्वाचा विषय आहे आणि अशा पद्धतीने जर विद्यार्थ्यांच्या बाबतीत हेळसांडपणा करून काही यंत्रणेतीलच लोक यामध्ये हातभार लावत असतील तर याचा शोध घेण्यासाठी ही चौकशी समिती काम करणार असल्याचं पाहायला मिळतंय.
अगदी बरोबर आहे सुस्मिता. मात्र आता बघायचंय की शिक्षण विभागाकडनं या सगळ्या प्रकरणावर आता काय निर्णय घेतला जातोय, काय कारवाई केली जाणार आहे. आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत होती. धन्यवाद सुस्मिता. तर 12वीच्या पेपर पाठोपाठ आता MBBSचा पेपर फुटल्याचं समोर आलेलं आहे. नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीनं सध्या MBBSच्या हिवाळी परीक्षा सुरू आहेत. तर MBBSच्या द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाच्या मायक्रोबायोलॉजीचा पेपर फुटल्याचं समोर आलंय. लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या हातात हा पेपर पडल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसलाय. कारण हा पेपर जसाच्या तसा नोव्हेंबरमध्ये महाविद्यालयात घेण्यात आलेल्या सराव परीक्षेत आलेला होता आणि त्यामुळे 4 महिन्यांपूर्वीच हा पेपर फुटलेला होता आणि आता विद्यापीठाला या विषयाची परीक्षा रद्द करावी लागली आहे. तर या विषयाचा पेपर तयार करण्याची जबाबदारी दिलेल्या तेथील महाविद्यालयातील प्राध्यापकांकडूनच हा प्रकार घडल्याची माहिती समोर येते आणि आता 26 मार्चला या विषयाची फेरपरीक्षा होणार आहे. तर आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे आपल्यासोबत आहेत. थेट आपण नितीनकडे जाणार आहोत. नितीन, आपण पाहतोय एकीकडे मुंबईमध्ये 12वीचा पेपर केमिस्ट्रीचा पेपर फुटलेला होता, तर आता 4 महिन्यांपूर्वीच MBBSचा पेपर सुद्धा फुटल्याचं समोर आलेलं आहे. तर या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेमध्ये नेमकं चाललंय काय, याचा फटका इतर विद्यार्थ्यांना बसणार आहे जे खरोखर अभ्यास करून आपला परीक्षा जी आहे ती पास होत असतात किंवा आपला पेपर देत असतात. नक्कीच सध्या MBBSची परीक्षा सुरू आहे. या MBBSच्या हिवाळी परीक्षेमध्ये द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमाचा मायक्रोबायोलॉजीचा पेपर जो आहे तो शुक्रवारी दुपारच्या सत्रात घेण्यात आला होता. मात्र ज्यावेळी हा पेपर सुरू झाला त्यावेळी विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं की हा पेपर नोव्हेंबर महिन्यामध्ये सराव परीक्षेच्या दरम्यान झाला होता आणि हाच पेपर पूर्णपणे जशाच तसा या परीक्षेमध्ये देण्यात आला होता. त्यावेळी विद्यार्थ्यांना हे कळलं की हा पेपर गेल्या 4 महिन्यापूर्वीच फुटलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या विषयाची कंप्लेंट जी आहे ती वरिष्ठांकडे केली आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते विद्यापीठाकडे गेलेलं आहे आणि विद्यापीठाने या घटनेची गांभीर्याने दखल घेत ही परीक्षा आता तुर्तास रद्द केलेली आहे आणि 26 मार्च रोजी हा पेपर पुन्हा घेण्यात येणार असल्याचं विद्यापीठाने यावेळी कळवलेलं आहे. नितीन, विद्यापीठाकडूनच विषयाची परीक्षा रद्द केलेली आहे. MBBSच्या परीक्षेत मोठा घोळ झालेला आहे, मात्र कोणतीही कारवाई झालेली नाही अद्याप. नक्कीच या विषयावरती सध्या लातूरचं प्रशासन देखील बोलण्यास तयार नाही. विद्यार्थ्यांमध्ये कुजबूज आहे, मात्र विद्यार्थी देखील उघडपणे या विषयावरती बोलण्यास तयार नाहीयेत. मात्र प्रशासनाच्या अंतर्गत विभागामध्ये कारवाईची जी प्रक्रिया आहे ती सुरू असल्याचं या ठिकाणी कळतंय. या ठिकाणचे डीन असतील किंवा जे वरिष्ठ प्राध्यापक आहेत त्या वरिष्ठ प्राध्यापकाकडून या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्याचं आणि जे कोणी यामध्ये दोषी असतील, जे कोणी प्राध्यापक ज्युनियर प्राध्यापक यामध्ये दोषी असतील त्यावरती कारवाई करण्याचं एक मंडळ या ठिकाणी डीनने स्थापन केलेले आहे आणि त्यानुसार या विषयावरती गंभीर दखल घेऊन कारवाई देखील केली जाणार आहे. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये या विषयावर नक्कीच कारवाई या मात्र ठिकाणी अपेक्षित आहे. विद्यापीठाकडनं काय प्रतिक्रिया येते? तुम्ही विद्यापीठाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता का? विद्यापीठाकडनं अद्याप प्रक्रिया काही आलेली नाही, कारण हे स्थानिक इथल्या प्रशासनाची चूक असल्याच्या कारणामुळे विद्यापीठाला हा जो प्रकार आहे तो उशिराने कळाला होता. त्यामुळे विद्यापीठाने तरी अद्याप या विषयावरती प्रतिक्रिया दिलेली नाही. तर आपण पाहतोय 4 महिन्यापूर्वीच पेपर फुटलेला होता. MBBSच्या परीक्षेमध्ये मोठा घोळ झालेला आहे. विद्यापीठाकडून या विषयाची परीक्षा त्यामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे आपल्यासोबत होते. धन्यवाद नितीन. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीनंतर विधानसभेमध्ये आज गदारोळ होण्याची शक्यता आहे. भाजप आमदार आज दोन्ही सभागृहात आक्रमक भूमिका घेणार आहेत. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपचे आमदार घोषणाबाजी करणार असून काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांच्या पेनड्राईव्ह बॉम्बचा मुद्दा भाजप आज पुन्हा लावून धरतील. तर फडणवीसांनी व्हिडिओ दाखवून CBI चौकशीची मागणीही केली होती. आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील त्यावर प्रत्युत्तर देणार आहेत. तर आज विधानसभेचं अधिवेशन जे आहे ते देखील जोरदार गाजणार आहे, कारण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीनंतर विधानसभेमध्ये पुन्हा एकदा आज विरोधक गदारोळ करण्याची शक्यता आहे. भाजप आमदार आज दोन्ही सभागृहामध्ये आक्रमक भूमिकेत पाहायला मिळू शकतात, कारण विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपचे आमदार घोषणाबाजी देखील करणार असून काही दिवसांपूर्वी
देवेंद्र फडणवीसांच्या पेनड्राईव्ह बॉम्बचा मुद्दा भाजप आज पुन्हा लावून धरतील आणि फडणवीसांनी जो व्हिडिओ दाखवून सीबीआय चौकशीची मागणी केली होती त्यावर आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उत्तर देण्याची शक्यता आहे। आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी तुषार रूपनवर आपल्यासोबत आहेत। थेट तुषारकडे जाऊयात। तुषार, काही वेळातच अधिवेशन सुरू होईल, विधानसभेचं कामकाज सुरू होईल, मात्र पुन्हा एकदा या आठवड्यात सुद्धा या आठवड्याच्या पहिल्या दिवशी देखील गदारोळ पाहायला मिळण्याची शक्यता आहे। काय सविस्तर अपडेट्स? मनाली, या आठवड्याच्या पहिल्या दिवशी देखील गदारोळ होणार यामध्ये कोणतीही शंका नाही आहे, कारण की या पहिल्याच दिवशी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा नेत्यांना कशा प्रकारे संपवल्याचं षडयंत्र रचलं जातं आहे या संदर्भातलं CCTV फुटेज या ठिकाणी विधानसभेत मांडलं होतं आणि त्यांनी CBI चौकशीची मागणी केली होती। मात्र बजेटमुळे या ठिकाणी गृहमंत्र्यांनी या संदर्भातला कोणताही रिप्लाय दिला नव्हता। मात्र काही वेळापूर्वीच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना सांगितलं की लक्षवेधी काय आहेत आणि लक्षवेधी बरोबर आहे। आणि त्याच संदर्भातली एक महत्त्वाची बातमी तुषार येते, मी थोडंसं थांबवते, कारण फडणवीस कोणते बॉम्ब फोडणार त्यांनाच माहीत। लक्षवेधी फडणवीसांना लक्षवेधी नंतर उत्तर देणार असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे। किती बॉम्ब हे चंद्रकांत दादांना माहीत असल्याचं सुद्धा ते म्हणालेत। नेमकं दिलीप वळसे पाटील काय म्हणालेत ते आपण ऐकणार आहोत। फडणवीस नेमके कोणते बॉम्ब फोडणार हे त्यांनाच माहिती असून लक्षवेधी नंतर फडणवीसांना उत्तर देणार असल्याचं गृहमंत्री वळसे पाटलांनी स्पष्ट केलेलं आहे। सोबत त्यांनी चंद्रकांत दादांना सुद्धा टोला लगावलेला आहे। किती बॉम्ब आहेत हे चंद्रकांत दादांना माहीत असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय। तर आज अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये फडणवीसांचा पेनड्राईव्ह बॉम्ब हा मुद्दा पुन्हा एकदा गाजणार असल्याचं लक्षात येताच गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी त्यावर स्पष्टीकरण केलेलं आहे। फडणवीस कोणते बॉम्ब फोडणार हे त्यांनाच माहीत असून लक्षवेधी नंतर आम्ही फडणवीसांना उत्तर देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। शिवाय चंद्रकांत दादांना किती बॉम्ब आहे हे त्यांनाच माहीत असेल असं देखील गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी स्पष्ट केलेलं आहे। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीनंतर आज विधानसभेत गदारोळ होण्याची शक्यता असून भाजप आमदार आज आक्रमक भूमिकेत पाहायला मिळणार होते। त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी जे फडणवीसांच्या पेनड्राईव्ह बॉम्बचा मुद्दा भाजप आज पुन्हा लावून धरतील अशी शंका असतानाच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे। त्यांनी म्हटलेलं आहे फडणवीस कोणते बॉम्ब फोडणार हे त्यांनाच माहीत असून चंद्रकांत दादांनाच माहीत असणार की किती बॉम्ब आहेत, त्यामुळे लक्षवेधी नंतर फडणवीसांना उत्तर देणार असल्याचं गृहमंत्री वळसे पाटलांनी स्पष्ट केलेलं आहे। देवेंद्र फडणवीसांनी पेनड्राईव्ह बॉम्बचा मुद्दा जो आहे तो खरं तर कामकाज पत्रिकेमध्ये जे दाखवलेलं आहे ते लक्षवेधीच्या नंतर उत्तर दाखवलेलं आहे, परंतु आता कोऑर्डिनेशन कमिटीची मीटिंग आहे, त्या मीटिंगमध्ये ठरेल किती वाजता उत्तर द्यायचं आणि उत्तरात काय असेल हे उत्तर ऐकल्यावरच तुम्हाला कळेल। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष यांचा दावा आहे की आज त्याच्यामध्ये एक मोठा बॉम्ब परत एकदा फोडला जाईल विरोधी पक्ष नेत्यांकडून। नाही, असं आहे, आता त्यांच्याकडे किती बॉम्ब आहेत आणि ते कधी कधी कशावर फोडणार आहेत ते त्यांचं त्यांनाच माहिती। तर नुकतंच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे कोऑर्डिनेशन कमिटीच्या मीटिंग नंतर आमचं ठरणार आहे की फडणवीसांच्या या पेनड्राईव्ह बॉम्बवर प्रत्युत्तर केव्हा द्यायचं हे ते मीटिंग नंतर ठरेल। मात्र किती बॉम्ब आहेत आणि ते कुठे कुठे आणि कधी फोडले जाणार हे त्यांनाच माहीत असेल असं देखील वळसे पाटलांनी स्पष्ट केलेलं आहे। मात्र याविषयीची जी प्रतिक्रिया आहे ती सभागृहामध्ये लक्षवेधीनंतर देणार असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर आज विधानसभेमध्ये विरोधकांची गदारोळ होण्याची शक्यता असून दोन्ही सभागृहात भाजप आक्रमक भूमिका घेणार आहेत। मात्र काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांच्या पेनड्राईव्ह बॉम्बचा मुद्दा भाजप आज पुन्हा लावून धरतील आणि फडणवीसांनी जो व्हिडिओ दाखवून CBI चौकशीची मागणी केली होती त्यावर आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सभागृहात प्रत्युत्तर देणार होते। त्यापूर्वी त्यांनी आता प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे की लक्षवेधी नंतरच आम्ही त्यावर प्रत्युत्तर देऊ। मात्र कोणी कोणी कुठे आणि किती बॉम्ब लावलेले आहेत हे त्यांनाच माहीत असेल, मात्र आम्हाला जे बोलायचंय ते आम्ही लक्षवेधी नंतरच बोलू असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे।
त्यामुळे एकूणच आज पुन्हा एकदा विधानसभेचं कामकाज जे आहे ते गदारोळातच चालण्याची शक्यता आहे. फडणवीसांच्या चौकशीचे पडसाद जे आहेत ते सभागृहात उमटण्याची शक्यता आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज भाजप जोरदार घोषणाबाजी देखील करतील. त्याचबरोबर दोन्ही सभागृहामध्ये विरोधकांची आक्रमक भूमिका आज पाहायला मिळणार आहे. पेनड्राईव्ह बॉम्बच्या मुद्द्यावर सरकारकडनं काय प्रतिक्रिया येते, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील नेमकं काय प्रत्युत्तर देणार याकडे सुद्धा आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मात्र आधी लक्षवेधी सादर होईल आणि लक्षवेधी नंतरच आम्ही त्यावर उत्तर देऊ असं देखील गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलेलं आहे. आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहेत. थेट आपण प्रणालीकडे जाणार आहोत. प्रणाली, आज अधिवेशनाच्या या आठवड्यातला पहिला दिवस, त्यामुळे पुन्हा एकदा भाजप विरोधक आपल्याला आक्रमक भूमिकेत पाहायला मिळणार आणि विशेषतः फडणवीसांनी केलेला पेनड्राईव्ह बॉम्ब त्याचे धमाके आज पुन्हा एकदा फुटण्याची शक्यता या सभागृहात पाहायला मिळणार होती आणि त्याचं प्रत्युत्तर जे नुकतंच वळसे पाटलांनी सांगितलंय लक्षवेधीनंतर आम्ही देऊ. अगदी खरं आहे मनाली. आपण जर गेले अधिवेशनाची सुरुवातीपासून आतापर्यंत जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाची मागणी जी विरोधकांची राहिली आहे ती म्हणजे नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जावा. गेल्या आठवड्यामध्ये जेव्हा गृहमंत्र्यांना गृह विभागाला प्रश्न विचारण्यात आलेले होते तेव्हा त्याचं उत्तर जे आहे ते देता आलेलं नव्हतं गृहमंत्र्यांना. ते आज देणं अपेक्षित आहे. जसं गृहमंत्री म्हणाले की ते लक्षवेधीनंतर आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे जी त्यांच्या विभागाला विचारण्यात आलेली आहे. आणि त्यातले दोन महत्त्वाचे प्रश्न, एक म्हणजे नवाब मलिक यांचा राजीनामा कधी घेतला जाणार आणि तो का घेतला जात नाही आहे या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आणि त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेला पेनड्राईव्ह बॉम्ब. या पेनड्राईव्ह बॉम्बबद्दल नेमकं महाविकास आघाडीला काय वाटतं आहे किंवा गृह खात्याने या संदर्भामध्ये काय तपासणी केलेली आहे, त्यातून काय निष्पन्न झालं आहे याबद्दलचं उत्तरसुद्धा दिलीप वळसे पाटील आज लक्षवेधीनंतर देतील. या दरम्यानच्या काळात आणखी एक महत्त्वाची घडामोड जी विरोधकांच्या दृष्टीनं झाली ती म्हणजे की गेल्या वर्षी अधिवेशनामध्ये विचारलेल्या प्रश्नाच्या संदर्भात काल देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्यात आलेली होती. मुळात त्यांना बोलवण्यात आलं होतं आधी पोलीस स्टेशनला आणि जेव्हा त्यांनी पोलीस स्टेशनला उत्तर जे आहे ते देणं टाळलं होतं त्यावेळेला किंवा त्यांनी असं सांगितलं की मी उत्तर द्यायला प्रत्यक्ष येतो, त्यावेळेला पोलिसांनी मात्र त्यांना या ठिकाणी सांगितलं की आम्ही तुमच्या घरी येऊ आणि नंतर उत्तर देऊ. जितेंद्र आव्हाड आलेले आहेत ते प्रतिक्रिया देण्यासाठी. आपण त्यांच्याकडे जाऊया, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया. नाही, गेले अनेक वर्ष सगळ्याच पक्षांनी EVM वरती संशय व्यक्त केला आहे. मला आठवतं कर्नाटकाने आपल्या सर्व निवडणुका या बॅलेट पेपरवर केल्या होत्या. स्थानिक स्वराज्य संस्था या राज्याच्या असल्यामुळे राज्याने हा निर्णय घ्यावा की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या महाराष्ट्रामध्ये बॅलेट पेपरवर होतील आणि त्या अनुषंगाने कारवाई करावी अशी मी स्पष्ट मागणी केलेली आहे. निवडणूक आयोगाकडे याबद्दलची मागणी केलेली आहे, काही लेटर वगैरे दिलेलं आहे का? लेटर आज जाईल, मी काल रात्री ट्विट केलं आहे. पण ही मागणी माझी जाहीर मागणी आहे आणि मला फोनवरनं इथनं तिथनं प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे आणि मी ही विनंती पहिल्यांदा कॅबिनेटमध्ये करीन आणि नंतर मग पुढची कारवाई बघू. 5 राज्यांच्या निवडणुकांच्या निकालावर आधारित तुम्ही अशी मागणी केली आहे का? ही मागणी माझी पहिल्यापासून आहे आणि आपल्याला माहिती आहे की प्रत्येक राजकीय पक्ष इन्क्लुडिंग BJP यांनी कधी ना कधी EVM वरती संशय व्यक्त करत बॅलेट पेपरवर पुन्हा जा अशी मागणी केलेली आहे. त्यामुळे माझा काही कुठल्या पक्षाच्या विजयाशी किंवा पराभवाशी काही संबंध नाही, पण महाराष्ट्रात निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेऊया ही एवढाच माझी सूचना आहे. सर, तुम्ही स्वतः टेक्नोसेव्ही आहात, तर त्यातला या बॅलेटच्या व्यतिरिक्त दुसरी चांगली टेक्नॉलॉजी आणण्यावर भर न देता तुम्ही असे जगात काही राष्ट्र अशी आहेत की जे आधी EVM मशीनवर गेली होती आणि नंतर काही वर्षानंतर ते परत बॅलेट पेपरवर आले. त्यामुळे त्याचाही विचार केला पाहिजे आपण. पक्षीय नेतृत्वाशी
कोणाशी याबद्दल काही बोलणं झालं? कोणाशीही बोललेलो नाही. हे माझे स्वतःचे मत आहे. पक्षाचे मत काय आहे मला माहीत नाही. मी माझं स्वतःचं मत व्यक्त केलं आहे. बॅलेट पेपर प्रक्रियेवर कोणताही अपेक्षित आहे गृह विभागाकडनं त्या दिवशीच्या पेनड्राईव्हच्या संदर्भात काय अपेक्षित आहे, काय वाटतं तुम्हाला? तो पेन त्यांच्या हातात आहे आणि ते ड्राईव्ह करणार आहेत, त्यामुळे माझा काही संबंध नाही. अजित पवार असं म्हणाले की एखादं गावी वाजत नाही सरकारला. आणि आत्ताच एक ब्रेकिंग बातमी हाती येते ती म्हणजे मवियाच्या प्रमुख नेत्यांची बैठक आता काही वेळातच सुरू होणार आहे. आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील फडणवीस यांच्या पेनड्राईव्ह बॉम्बवर उत्तर देणार आहेत. त्यापूर्वी ही बैठक आज आयोजित करण्यात आली आहे. काही वेळात विधानसभा अध्यक्ष दालनामध्ये ही बैठक होणार असून आजच्या सभागृहात महाविकास आघाडी नेमकी आपली कोणती रणनीती ठरवणार आहे ती या बैठकीमध्ये ठरेल. याविषयी चर्चा या बैठकीमध्ये केली जाणार आहे. त्यामुळे भाजपा आक्रमक होणार त्याला उत्तर देण्याबाबत महाविकास आघाडीचे नेते या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यानुसार आपली पुढची रणनीती ठरवली जाणार आहे. महाविकास आघाडीतल्या काही प्रमुख नेत्यांची काही वेळातच विधानसभा अध्यक्ष दालनामध्ये बैठक पार पडणार आहे. थेट आपण जाऊयात. आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहे. प्रणाली, आपण पाहतोय आजचा विधानसभेचा अधिवेशनाचा आजचा हा खरं तर तिसरा आठवडा आहे आणि या तिसऱ्या आठवड्याचा पहिला दिवस आहे. त्यामुळे भाजप विरोधक आक्रमक होणार. त्यापूर्वीच महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक आता विधानसभा अध्यक्ष दालनात पार पडली जाणार आहे. अगदी खरं आहे, कारण आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. या पद्धतीनं गेल्या आठवड्यामध्ये विरोधकांकडनं किंवा संपूर्ण सभागृहाकडनं गृह विभागाच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. काही जणांनी प्रश्न उपस्थित केले. महिलांच्या सुरक्षेचा एक महत्त्वाचा प्रश्न काही महिला आमदारांनी उपस्थित केला होता. त्या सगळ्याच प्रश्नांना उत्तर आज गृह विभागाला द्यायची आहे. मधले 2 दिवसाच्या कालावधीमध्ये ते देणं शक्य झालं नव्हतं, म्हणून ते आज दिले जाणार आहे. आणि त्यातही अतिशय महत्त्वाच्या 2 गोष्टी घडलेल्या आहेत. एक तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे की याच प्रश्न उत्तराच्या तासामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेनड्राईव्ह बॉम्ब टाकलेला होता आणि कशा पद्धतीनं विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्ष हे पोलिसांच्या मार्फत करत आहेत, वकिलांच्या मार्फत करतायत, सरकारी वकिलांच्या मार्फत करतायत, हे त्यांनी सभागृहामध्ये भर सभागृहामध्ये दाखवून दिलं होतं. त्याचे महत्त्वपूर्ण पुरावे जे आहेत ते सुद्धा त्यांनी दिले होते. तब्बल 125 तासाचं रेकॉर्डिंग त्यांनी विधानसभा अध्यक्षांना दिलेलं होतं आणि त्यामुळं त्या प्रश्नावर आज गृह विभाग नेमकं काय उत्तर देतं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. इतकंच नाही तर गेल्या वर्षी सुद्धा विधानसभा अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये जे महत्त्वपूर्ण आरोप देवेंद्र फडणवीसांनी केले होते ते कालांतरानं हळूहळू कशा पद्धतीनं खरे होत आले किंवा त्या प्रकरणांमध्ये कशा पद्धतीने मोठमोठ्या लोकांना अटक झाली हे सगळ्या महाराष्ट्रानं बघितलंय. त्यामुळे हे प्रकरण सुद्धा गांभीर्यानं घ्यावं लागणार आहे आणि त्यामुळे इतक्या गंभीर प्रकरणाचं उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीची काय रणनीती असेल, कशा पद्धतीची उत्तरं दिली गेली पाहिजे, ह्या संपूर्ण महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातल्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर प्रणाली आज चर्चा केली जाणार आहे. त्यापूर्वी ही बैठक आयोजित केली आहे रणनीती ठरवण्यासाठी आणि ह्या सगळ्या घडामोडींचे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आणि आत्ता आणखी एक ब्रेकिंग बातमी ती म्हणजे शिवसेना खासदार संजय राऊत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट घेणार आहेत. दिल्लीतील पवारांच्या निवासस्थानी ही भेट होणार असल्याची माहिती मिळते. तर 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही भेट होणार आहे. तसंच या भेटीमध्ये राज्यातील राजकीय स्थितीवर देखील चर्चेची शक्यता आहे. तर आत्ताची आपण महत्त्वाची बातमी पाहतोय. शिवसेना खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट घेणार असून दिल्लीतल्या पवारांच्या निवासस्थानी ही भेट होणार असल्याचं कळतंय. आपण या भेटीविषयीचे अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, मनाली जर बघितलं तर एक अत्यंत महत्त्वाची भेट मानली जाईल महाराष्ट्राच्या राजकारणाकरिता. शरद पवार आणि संजय राऊत यांची ही अत्यंत महत्त्वाची भेट आहे. या भेटीच्या संदर्भात जी माहिती मिळाली की साधारणतः दुपारच्या दरम्यान ही भेट 6 जनपद जे निवासस्थान आहे शरद पवार यांचं त्यांच्या निवासस्थानी होण्याची भेट आहे आणि संजय राऊत त्यांच्या निवासस्थानी पोहोचतील दुपारी आणि तिथे साधारणतः 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर जो ज्या पद्धतीचे निकाल पुढे आलेले आहे त्यामध्ये कशा पद्धतीनं आगामी
वर्षांमध्ये जे 2 राज्यांच्या निवडणुका आहे इथं सोबतच इतरही ज्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसंदर्भात ज्या पद्धतीनं चर्चा होण्याची गरज आहे त्या संदर्भात या विषयावरती विस्ताराने चर्चा होण्याची शक्यता आहे. सोबतच राज्यात ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीला टार्गेट केलं जात आहे या संदर्भात आता संसदेमध्ये कशा पद्धतीने भूमिका असावी या संदर्भात देखील विस्ताराने चर्चा होण्याची शक्यता आहे. एकीकडे बुधवारी शिवसेनेची एक अत्यंत महत्त्वाची बैठक आहे ज्यामध्ये बैठकीमध्ये असं म्हणता येईल की यामध्ये कामकाज कसं पुढे न्यायचं शिवसेनेच्या वतीने आणि कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचे टार्गेट केलं जातं शिवसेनेच्या नेत्यांना त्याचं उत्तर कसं जायचं या संदर्भात विचारांची चर्चा होणार आहे. पण त्यापूर्वी खास करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची एकत्रितपणे भूमिका असावी या संदर्भात एक विस्ताराने चर्चा हे दिल्लीत आज दुपारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भेटीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे कारण की संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू झाला आणि त्याच्या पहिल्याच दिवशी ही भेट होते त्यामुळे या बैठकीला महत्त्व आहे. अगदी बरोबर आहे. आणि आपण नेहमीच बघत आलोय प्रशांत की महाविकास आघाडी सरकार अगदी बनवण्यापासून ते अगदी आत्तापर्यंतच्या प्रत्येक घडामोडींमध्ये शरद पवार आणि संजय राऊत या भेटीकडे विशेषतः सगळ्यांचंच लक्ष असतं. म्हणाली बरोबर आहे. आपण जर बघितलं महाविकास आघाडीची ज्या पद्धतीनं रचना करण्यात आली रचना करताना 2 प्रमुख शिल्पकार होते एक तर शरद पवार आणि दुसरे संजय राऊत. दिल्लीमध्ये ज्याही बैठका व्हायच्या त्या बैठकीमध्ये म्हणजे काँग्रेससोबतची बैठक असो किंवा मग शरद पवारांसोबतच्या बैठकी असो अनेकदा या बैठकीच्या पूर्वी संजय राऊत आणि शरद पवारांच्या तासनतास बैठका व्हायच्या आणि त्या बैठकीनंतर सामूहिक बैठका साधारणतः काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्हायच्या आणि महत्त्वाच्या म्हणजे अनेक महत्त्वाचे निर्णय घेताना खास करून शिवसेनेच्या वतीनं संजय राऊत यांना निश्चित करण्यात आलं त्यांच्या कामावरती शिक्कामोर्तब करण्यात आलं. तर अनेकदा जे उद्धव ठाकरेची भूमिका आहे ती भूमिका आणि त्यांचे शब्द पोहोचवण्याचं काम हे संजय राऊतांच्या माध्यमातून शरद पवारांपर्यंत व्हायचं आणि सोबतच शरद पवार आणि सोनिया गांधींच्या चर्चेदरम्यानही अनेकदा संजय राऊत उपस्थित राहिलेले आहे. त्यामुळे एक अत्यंत महत्त्वाचं आहे की संजय राऊत यांची ही भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे की या संपूर्ण महाविकास आघाडीच्या शिल्पकारांपैकी एक असलेले शिल्पकार म्हणून संजय राऊत यांच्याकडे बघितलं जातं. त्यामुळे ही भेट त्या निमित्ताने महत्त्वाची आहे कारण की जसं मी मगाशी सांगत होतो की आज पहिलाच दिवस आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भेट होत आहे. राज्यसभेत साधारणतः ह्या भेटी होत असतात पण आज या संदर्भात स्पष्टपणे माहिती पुढे आलेली आहे की ही भेट निश्चित होणार आहे. याचा अर्थ काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे. जसं महाविकास कदाचित राजकीय घडामोडींमध्ये या भेटी दरम्यान राजकीय घडामोडी सुद्धा घडू शकतात. धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी आणि अधिवेशनासंदर्भात तसंच भेटी संदर्भातले अपडेट्स जाणून घेत राहू. दरम्यान शरद पवारांवरील टीकेवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. शरद पवारांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असून काल परवा पक्षात आलेले टीका करत असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय. शरद पवारांना बदनाम करायचं काय दाऊदचा संबंध लावताय तुम्ही? कसले दाऊद? कोण दाऊद? आणि ही कालची पोरं मी नावं घेत नाही कोणाची तुम्ही घेताय कोणी असे काल पक्षात आलेले लोक हे पवार साहेबांसारख्या व्यक्तीवर ज्या भाषेत बोलतात हे फडणवीसांना मान्य आहे का? हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना मान्य आहे का? हे नितीन गडकरींना मान्य आहे का? आणि जर मान्य नसेल तर त्यांनी महाराष्ट्राचे पुढारी म्हणून पुढे येऊन त्याचं खंडन केलं पाहिजे निषेध केला पाहिजे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या नोटीसीवरनं सुद्धा संजय राऊत यांनी टीका केली आहे. नोटीस आम्हालाही येते पण आम्ही त्याचा गवगवा करत नसल्याचं राऊत यांनी म्हटलंय. नोटीस आम्हाला येतात म्हणून आम्ही काय फार तमाशे केले नाहीत. केंद्रीय तपास यंत्रणा या महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या बाबतीमध्ये अत्यंत सूडबुद्धीने आणि बदल्याच्या भावनेनं वागत आहेत. त्यांना टार्गेट्स दिलेले आहेत. महाराष्ट्रातले केंद्रीय तपास यंत्रणांना त्यांना टार्गेट्स दिले आहेत की हे तुमचे टार्गेट्स आहेत तुम्ही या टार्गेट्सवर हल्ले करत राहा. त्यानुसार केंद्रीय तपास यंत्रणा काम करत आहेत. विरोधी पक्षातले टार्गेट्स आहेत म्हणजे त्यांच्या दृष्टीने या देशात असं कधी घडलं नव्हतं. आणि यानंतर थेट आपण विधानभवनात जाणार आहोत कारण विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतलेली असून पायऱ्यांवर बसून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून घोषणाबाजीला सुरुवात केलेली आहे. थेट दृश्य आपण तिथली पाहणार आहोत. सभागृहामध्ये कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी भाजप आक्रमक झालेली आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून घोषणाबाजीला सुरुवात केलेली आहे. तर काल झालेल्या फडणवीसांच्या चौकशीच्या मुद्द्यावरून भाजप आक्रमक झालेली आहे. त्यामुळे विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून जोरदार
घोषणांना सुरुवात केलेली आहे. तर याविषयीचे सगळे अपडेट सविस्तर पाहणार आहोत. मात्र एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आणि थेट जाणार आहोत विधानभवनात, कारण भाजपा आक्रमक झालेली असून विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली आहे. चंद्रकांत पाटील प्रसार माध्यमांशी बोलतात. म्हणजे पहिले राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी उपलब्ध नव्हते, आता ते बिचारे आजारपणामुळे उपलब्ध नव्हते. आता नवाब मलिक उपलब्ध नाही, त्यांचं खातं टाळं लावून बंद केलंय का, हा प्रश्न घराघरामध्ये विचारला जातो आहे. याचं प्रेशर पवारांवर आहे, पण दाऊदचं प्रेशर असल्यामुळे हा राजीनामा होत नाहीये. दाऊदचं प्रेशर झुगारून त्यांना नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा लागेल. हे प्रेशर एवढं मोठं आहे का की इतके दिवस झाले? दादा, हे प्रेशर एवढं जास्त आहे का की इतके दिवस झाले तुम्ही आंदोलन करताय तरी मागणी मान्य होत नाहीये? दाऊदचं प्रेशर हे आपल्याला कल्पना करता येणार नाही एवढं असतं ना. आणि विशेषतः असे जे राजकीय लोक आहेत की जे दाऊदशी संबंधित होतात त्यांचे खूप धागेदोरे जुळलेले असतात. हे प्रेशर एवढे जास्त आहे का की म्हणून भाजपच्या सगळ्या नेत्यांना अडकवलं जात आहे वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये? काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. भारतीय जनता पार्टी कशाला घाबरत नाही. ज्याला कर नाही त्याला डर कशाला. केंद्रीय एजन्सीजना महाविकास आघाडीचे नेते घाबरतात, कारण त्यांनी काही ना काही केलेलं आहे. परवा मोदीजींनी दिल्लीच्या बीजेपी हेडक्वार्टरमध्ये जे भाषण केलं त्यात ते म्हणाले की जिन्होंने कुछ किया नहीं वो घबरते काय को. एक शेवटचा प्रश्न दादा, आज उत्तर देण्यासाठी म्हणून महाविकास आघाडीची महत्वपूर्ण बैठक चाललेली आहे. गृह विभाग आज काय उत्तर देईल असं वाटतंय तुम्हाला? महत्वपूर्ण बैठक घ्यावी लागते, खलबत करावी लागते? मातूर उत्तर देतील की तपासून बघितलं पाहिजे, सत्य असत्यता पडताळून पाहिले पाहिजे. आम्ही आग्रह धरणार आहोत की त्या सरकारी वकील चव्हाणांना तुम्ही सुट्टीवर पाठवा आणि सुट्टीवर पाठवून काय ती सत्य असत्यता चेक करा. धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर आपण पाहतो की हे होते चंद्रकांत दादा पाटील, ज्यांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. पुन्हा एकदा नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती केली जाते आहे. नवाब मलिकांचा राजीनामा घेतला पाहिजे असं सातत्यानं अधिवेशनाच्या सुरुवातीपासून भाजप म्हणत आहे, पण अद्याप तरी त्यांची मागणी मान्य करण्यात आलेली नाहीये. आज गृह विभाग या संपूर्ण प्रश्नावर महत्वपूर्ण उत्तर येणं अपेक्षित आहे आणि त्या उत्तरातून काय साध्य होतं हेही बघणं महत्वाचं ठरणार आहे. तर आपण पाहिलं, आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याला सविस्तर माहिती देत होती. त्याचबरोबर चंद्रकांत पाटलांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आज गृह विभागाकडनं थातूरमातूर उत्तर येईल असंच ते म्हणालेले आहेत. नेमकं आता या सगळ्यावर सभागृहात काय चित्र पाहायला मिळतंय हे देखील पाहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आणि आता एक नजर टाकूया देशातील प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर. आजचं तापमान. प्रायोजक मैंगो एयर कूलर. इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक. आणि यानंतर आता बुलेटिनमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. त्याचबरोबर आमचं फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबला सुद्धा फॉलो करा.